मीन राशी. श्रावण सोमवारी एक गोष्ट घाईत ठरवू नका. संकेत वेगळा आहे. मीन राशीच्या व्यक्तींनो, आज श्रावण सोमवार आहे आणि कदाचित तुमच्यासमोर एखादी अशी गोष्ट येणार आहे जिचा निर्णय तुम्ही मनात आधीच घेतला असेल. पण थांबा, आजचा संकेत सांगतोय की घाईत घेतलेला निर्णय आणि शांतपणे घेतलेला निर्णय यांच्यात खूप मोठा फरक असू शकतो. विशेष म्हणजे हा संकेत मोठ्या घटनेत नाही, तर अगदी छोट्या प्रसंगात लपलेला असू शकतो. तो प्रसंग कोणता असेल, कोणत्या क्षेत्राशी त्याचा संबंध असेल आणि स्वामी समर्थांची कृपा त्यात कशी ओळखायची, हे शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी सांगणार असलेला एक संदेश तुमच्या मनात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रश्नाला नवी दिशा देऊ शकतो. जर तुम्हाला असे संकेत देवाकडून मिळतात असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि पुढे ऐका. पहिला संकेत, थांबलेली गोष्ट पुन्हा समोर येईल. मीन राशीच्या लोकांनो, आज एखादा थांबलेलं काम, जुनी चर्चा, प्रलंबित उत्तर किंवा पूर्वी अर्धवट राहिलेली गोष्ट पुन्हा तुमच्या समोर येऊ शकते. कदाचित एखादा फोन येईल, एखादा संदेश मिळेल किंवा एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करेल. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल, हीच तर संधी मी शोधत होतो. पण इथेच थोडं थांबायचं आहे. कारण प्रश्न एवढाच नाही की ती गोष्ट परत आली आहे. प्रश्न हा आहे की ती यावेळी योग्य परिस्थितीत आली आहे का? पूर्वी जिथे तुम्हाला दुखापत झाली तिथे फक्त आठवणींच्या आधारावर पुन्हा निर्णय घेऊ नका. आजची घटना तुम्हाला जुनं दार उघडण्यासाठी आली आहे की नवीन दार दाखवण्यासाठी, हे पुढच्या संकेतामधून अधिक स्पष्ट होईल. दुसरा संकेत, अचानक बदललेली परिस्थिती. आज एखादी भेट पुढे ढकलली, एखादा काम अचानक थांबलं किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे उत्तर मिळालं नाही, तर लगेच त्याला अपशकुन समजू नका. कधीकधी उशीर हा अडथळा नसतो, तो चुकीच्या वेळेपासून वाचवणारा विराम असतो. मीन राशीच्या व्यक्ती मनाने निर्णय घेण्याची शक्यता जास्त ठेवतात आणि त्यामुळे परिस्थिती बदलली की मनावर त्याचा परिणाम होतो. पण आज स्वतःला एक प्रश्न विचारा, जे घडलं ते खरंच नुकसान आहे का, की त्यातून काही वेगळं उघड होणार आहे? इथेच अनेक लोक चूक करतात. पहिल्या प्रतिक्रियेला अंतिम सत्य मानतात. तुम्ही मात्र आज एक पाऊल मागे घ्या, कारण पुढचा संकेत तुमच्या नात्यांशी जोडलेला आहे आणि तिथे भावना अधिक तीव्र असू शकतात. नातेसंबंध, एका उत्तराची प्रतीक्षा. मीन राशीच्या मनात सध्या एखाद्या व्यक्तीबाबत प्रश्न असू शकतो. बोलणं कमी झालं असेल, गैरसमज वाढला असेल किंवा समोरची व्यक्ती नेमकं काय विचार करते हे कळत नसेल. तुम्ही कदाचित एका स्पष्ट उत्तराची वाट पाहत आहात. पण आजचा संदेश असा आहे की एका वाक्यावर संपूर्ण नात्याचा निर्णय घेऊ नका. एखादी व्यक्ती कमी बोलत असेल तरी तिच्या कृतींकडे लक्ष द्या. कधीकधी प्रेम मोठ्या शब्दांत नाही, तर छोट्या काळजीत दिसतं. आणि जर एखाद्या व्यक्तीने अलीकडे तुमच्यासाठी अगदी छोटंसं पण मनापासून काही केलं असेल तर त्या घटनेकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मनात कोणाची आठवण वारंवार येतेय, हा प्रश्न स्वतःला विचारा. उत्तर मिळालं तर ते कमेंटमध्ये सांगायची गरज नाही. फक्त स्वतःच्या मनात प्रामाणिक राहा. कारण आता आपण पैशांबद्दलचा एक महत्त्वाचा संकेत पाहणार आहोत. पैसा, घाईचा निर्णय टाळा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुम्हाला संयम शिकवू शकतो. एखादी खरेदी, गुंतवणूक, उधार देणे, मोठा खर्च किंवा अचानक आलेली ऑफर याबाबत लगेच होकार देऊ नका. विशेषतः कोणी तुम्हाला आत्ताच निर्णय घ्या असं सांगत असेल तर आधी अटी नीट समजून घ्या. पैसा मिळण्याची शक्यता आहे म्हणून प्रत्येक संधी योग्य असेलच असं नाही. आणि खर्च करायचा असेल तर तो गरज आहे की फक्त मनाची इच्छा, हे तपासा. गेल्या काही दिवसांत तुमचा एखादा खर्च अचानक वाढला असेल तर त्यावर आजपासून नियंत्रण ठेवण्याचा छोटा निर्णय घ्या. हा भाग साधा वाटतोय, पण पुढचा संकेत यापेक्षा खोल आहे. कारण तुमच्या पैशांपेक्षा महत्त्वाचं काहीतरी सध्या तुमच्या मनात चालू आहे. करिअर, तुमच्या शांत मेहनतीची दखल. करिअरमध्ये मीन राशीच्या व्यक्तींना एक गोष्ट जाणवू शकते. तुम्ही काम करत आहात, प्रयत्न करत आहात, पण अपेक्षित कौतुक किंवा परिणाम लगेच मिळत नाही. त्यामुळे मनात प्रश्न येतो, माझी मेहनत कुठे चालली आहे? इथे हार मानू नका. तुमचं काम कोणाच्या तरी लक्षात येत असण्याची शक्यता आहे, पण त्याचा परिणाम लगेच दिसेलच असं नाही. नोकरी बदलण्याचा विचार असेल किंवा एखाद्या नवीन संधीचा प्रस्ताव आला असेल
तर भावना आणि वास्तव दोन्ही तपासा. फक्त थकवा आला म्हणून सगळं सोडू नका आणि फक्त आकर्षक शब्द ऐकून लगेच पुढेही जाऊ नका. थोडं थांबणं कधी कधी पुढची उडी अधिक मजबूत करतं. पण आता जो भाग येतोय तो या संपूर्ण व्हिडिओचा मध्यबिंदू आहे. गुप्त संकेत. तुमची दिशा बदलतीये. आता लक्ष देऊ नये का? कदाचित तुम्ही ज्या गोष्टीला अडथळा समजत आहात तीच गोष्ट तुम्हाला दुसऱ्या दिशेने वळवत असेल. 24 ऑगस्टच्या पंचांगानुसार श्रावणातील सोमवार, शुक्ल द्वादशी, पूर्वाषाढा नक्षत्र आणि धनु चंद्र राशीचा संदर्भ येतो. या दिवसाच्या धार्मिक वातावरणात मीन राशीसाठी संदेश असा घेता येतो की जुनी भीती घेऊन नवीन निर्णय करू नका. पूर्वी कोणीतरी विश्वास तोडला म्हणून प्रत्येक नवीन व्यक्ती तशीच असेल असं नाही. पूर्वी एखादं काम अपयशी झालं म्हणून पुढचं कामही अपयशी ठरेल असं नाही. आणि पूर्वी एक संधी निघून गेली म्हणून पुढे काहीच उरणार नाही असंही नाही. खरी परीक्षा ही आहे की तुम्ही भीतीवर निर्णय घेता की विवेकावर. हा संकेत तुम्हाला लागू पडतोय का हे स्वतःला विचारा. विशेषतः सकाळपासून एखादी छोटी गोष्ट वारंवार लक्षात येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. एखादा वाक्य, एखादी भेट, अचानक आलेली आठवण किंवा मनात निर्माण झालेली शांतता देखील तुमच्यासाठी विचार करण्याचा क्षण ठरू शकते. पण प्रत्येक गोष्टीला चमत्कार मानण्यापेक्षा तिच्या मागचा संदेश समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जर या काळात तुम्हाला वारंवार एखादा विचार, एखादं नाव किंवा एखादी गोष्ट मनात येत असेल तर त्याचा अर्थ लगेच ठरवू नका. आधी शांतपणे निरीक्षण करा, कारण शेवटचा आध्यात्मिक संदेश याच ठिकाणी जोडला जातो. कुटुंब. एका शब्दाने बदलू शकतं वातावरण. घरात एखादा गैरसमज असेल, एखाद्या व्यक्तीशी बोलणं कमी झालं असेल किंवा एखाद्या निर्णयावर मतभेद असतील तर आज तुमचा संयम उपयोगी पडू शकतो. तुम्हाला कदाचित वाटेल प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यायचं, पण कधी कधी घर जिंकण्यासाठी वाद जिंकण्याची गरज नसते. एक शांत वाक्य, एक फोन किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेणं पुरेसं ठरतं. विशेषतः ज्यांना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची चिंता आहे त्यांनी भीतीवर आधारित निष्कर्ष काढू नयेत. घटना घडण्याआधी तिचा निकाल ठरवू नका. आणि आता शेवटचा संकेत ऐका, कारण हा संपूर्ण दिवसाच्या भावनेला जोडणारा आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद. कधी कधी आपण देवाकडे एका विशिष्ट उत्तरासाठी प्रार्थना करतो, पण उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही. त्याऐवजी एखादी गोष्ट थांबते, एखादी व्यक्ती दूर जाते किंवा एखादा मार्ग अचानक बंद होतो. त्यावेळी वाटतं माझ्याच बाबतीत असं का, पण काही काळाने मागे वळून पाहिल्यावर जाणवतं त्या थांबण्यामागेही संरक्षण होतं. मीन राशीच्या व्यक्तींनो, आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने मन शांत करून स्वामी समर्थांना एवढंच सांगा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे त्याची दिशा दाखवा आणि चुकीच्या निर्णयापासून मला वाचवा. उत्तर लगेच शब्दांत मिळेलच असं नाही. कदाचित मनातील गोंधळ कमी होईल, एखादी गोष्ट अचानक स्पष्ट दिसेल किंवा योग्य व्यक्तीची खरी भूमिका समोर येईल. हाच तुमच्यासाठी संकेत असू शकतो. आणि लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे विचार न करता पुढे जाणं नाही. श्रद्धा म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी मनाला स्थिर ठेवणं. अंतिम संदेश. मीन राशीच्या व्यक्तींना आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश एकच आहे: घाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येक उशीर हा अपयश नसतो आणि प्रत्येक संधी स्वीकारणं म्हणजे प्रगती नसते. कधी कधी थांबणं ही योग्य दिशा असते. आज एखादा निर्णय समोर आला तर स्वतःला विचारा, मी हा निर्णय भीतीमुळे घेतोय की शांत मनाने? जर मन शांत असेल तर पुढे जा, पण मन वारंवार सावध करत असेल तर थोडा वेळ द्या. कदाचित तुम्हाला हवं असलेलं उत्तर एखाद्या मोठ्या चमत्कारात नाही तर छोट्या संकेतामध्ये मिळेल. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत योगायोगाने आला असं वाटत असेल तरीही तुमच्या मनातली गोष्ट एकदा शांतपणे तपासा. जर आजचा संदेश तुमच्या परिस्थितीशी जोडला गेला असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव एका वाक्यात सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी कृपा राशीफल सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक योग्य निर्णयाला शक्ती देवोत. श्री स्वामी समर्थ.